पहिले हॅपी न्यू इयर। तर आता 31 आलेला आहे आणि आपण 31 ची पार्टी करणार आहोत। पण आता मंगळवार आहे, तो 2024चा 31ला मंगळवार होता, तर म्हणून आता आपण वेज पोपटी करणार आहोत, ती पण मडक्यातली। तर आज तुम्हाला मी सगळं इन्स्ट्रक्शन्स देईल की कशी पोपटी करतात वेज मडक्यात ते पण। तर चला आता बघूया सगळी पोपटी कशी करतात। आणि ही जी व्हिडिओ आहे तर ती 31ला शूट केले, पण आता अपलोड 1-2 तारखेला होईल जानेवारीच्या। आणि आता आपण भामरूट आणायला जाऊया पहिलं। तर मडक्यात भामरूट लावायला मेन असतं, तर आता जाऊया आपण भामरूट घेण्यासाठी। आता आम्ही निघालोय भामरूट आणण्यासाठी, तर पिशवी वगैरे पण घेतले। आता आपण तिकडे भामरूट काढायला जाऊया। इकडे बघू शकता सगळीकडे शेत आहे, तर भामरूट पण दिसतंय बघा खूप। तर आता इकडून मग आपण भामरूट काढून घेऊया। पिशवीमध्ये घेतो आता सगळं, आणि नंतर घरी जाऊन परत साफ पण करायला लागेल ते भामरूट। तर पहिला आता काढूया इकडून। तर बघा आता एवढी पूर्ण पिशवी भरली बघा। तर आता मग बसूया गाडीवर आणि आता घरी जाऊया, घरी त्यांना साफ पण करायचे। तर हा बघा, हा आपला मडका, आणि मडका एकदम नवीनच घेतला आता, कारण आज 31 आहे आणि 31ला आज मंगळवारच आला नेमका, वेज पार्टी आहे आपली। आणि मग आता कांदे वगैरे होते, सगळं रताळे घेतले, तांदूळ, मका पण आहे। पनीर आपण मडक्यात नाही टाकणार आहोत, आपण डायरेक्ट म्हणजे काठी लावून आपण शिजवूया, कारण तसे चांगले शिजतील आणि मग लगेच खायला पण होतील। 1 hour later. तर आता आपण घेतलेलं आहे आपली जी पोपटी आहे ते ती बनवण्यासाठी। आणि इकडे बघू शकता मका मटार घेतलाय, हे पावटे आहेत। आणि पनीर आपण असं डायरेक्ट शिजवणार आहोत, म्हणजे मडक्यामध्ये नाही टाकणार आहोत। आणि इकडे आपलं मसाल्याची तयारी चालली। तर आता बघू शकता हा जो मसाला आहे तिखट मसाला, तर तो, आणि जी आपली आलं लसूणची पेस्ट असते ती आहे। तर त्याला आता मिक्स करतात आणि थोडं पाणी पण टाकलंय त्याच्या आतमध्ये। तर आता जो भामरूट आहे तर तो आपण मडक्यात भरण्यासाठी घेतलाय, आणि लास्टला काटा ठेवायचा भामरूटच्या वर लावण्यासाठी। तर आता बघू शकता की सगळं आतून जे भामरूट आहे नीट लावलंय खालून, पण नंतर जेव्हा आपण जे आपलं बटाटी वगैरे असतात तर ते टाकल्यावर आपल्याला अजून त्या साईडून पण भामरूट लावायला लागतं। हे फक्त आता आपण बेसलाच टाकलंय भामरूट। भामरूट जरा जास्त लेअर ठेवा मोठी, आणि नीट दाबून जाते भामरूट। भामरूट नीट लावल्यावर आपण इकडे बटाटा कापायला घेतलाय। तर बटाटा बघा तुम्ही असा पण कापू शकता, किंवा अख्खा बटाटा असतो तर त्याला पण अशा 4 चिऱ्या मारून त्यात मसाला टाकायचा। तर बघा आम्ही आता छोटा घेतलाय, जो मोठा आहे तर तो पण तुम्हाला नंतर दाखवू। मसाला मेन असतो, मसाला नीट भरून घ्यायचा त्याच्या आतमध्ये, मग टेस्ट लागते त्याला। तर असं सेम पद्धतीने आपल्याला रताळ्यांसोबत पण करायचं आहे। रताळ्यामध्ये पण चिरा तुम्ही मारून असा मसाला भरा। आणि आता आपण हा अख्खा बटाटा घेतलाय, तर त्यात असे बघा 4 कट्स मारायचे आणि मग मसाला भरायचा। हा जरा बटाटा मोठा आहे म्हणून जरा जास्त मसाला भरा। जेव्हा पण तुम्ही पोपटी लावाल तर तेव्हा जो आतमध्ये भामरूट आहे तर तो चांगला लावून घ्या,
कारण जर नीट लावला नाही ना भांबरूट तर जळू पण शकतं सगळं आतलं. तर आतमध्ये सगळी सामग्री भरून झाली की मग जो भांबरूट असतो तर तो परत वरून नीट एकदम चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा. आणि मग जे जाड काट्या बोललेलो मी मगाशी तर त्या आता लावायच्यात वरती बघा. म्हणजे जे उलटा केला मडका की मग जे सगळी सामग्री आहे ती पडायला नको म्हणून. तर मडक्याचा जो तोंड असतो ना तर तेवढी काठी आपल्याला कापून घ्यायची आणि त्याप्रमाणेच सगळीकडे लावायचे. नीट लावा कारण जर उलटा होऊन जर चुकून काठी निघाली तर सगळं पडू पण शकतं. तर या भांबरूटच्या काट्या आहेत ना तर त्या लावल्यावर एकदा नीट पहिलं चेक करून घ्यायचं की काय पडत वगैरे नाही ना. तर बघा आम्ही पण इकडे नीट लावलं आणि मग ते चेक पण केलं. तर पोपटी घेतलेली आहे म्हणजे मडका आपला घेतलेला आहे आणि आता ग्राउंडवर चाललोय पोपटी बनवण्यासाठी. तर तिकडे मडका वगैरे लावायला लागेल आणि आता 9:30 वाजले. तर ऑलमोस्ट मला वाटतं 1 तास तरी जाईल. आता पहिले आपण तिकडे ग्राउंडवर पोहोचू जिथे पोपटी लावायची आहे. पोपटी जिथे लावणार असाल तिथे हा मडका उलटा ठेवा आणि मग शेणाच्या गवऱ्या किंवा लाकडं पेंडा असं टाकून मग नंतर आग लावण्यासाठी घ्या. आणि जी नॉनव्हेज पोपटी असते ना त्याला थोडं जास्त वेळ शिजवायला लागतं पण जी व्हेज असते त्याला जरा कमी वेळ शिजवायला लागतं. तर आता आम्ही लावलेली आहे इकडे आग जे पेंडा आहे त्यामध्ये. तर आपली आता पोपटी तर लावून झालेली आहे पेंड्यामध्ये वगैरे आग लावलाय. तर आता मी एक टाइमलॅप्स काढलेला तर तो टाइमलॅप्स तुम्ही एन्जॉय करा. बघू शकता आपला पहिला जो बटाटा आहे तो रेडी आलाय. म्हणजे त्याला असं वरतीच टाकलेलं तर म्हणून झाला रेडी बघा. आणि अजून जी पोपटी आहे तर ती म्हणजे मडका अजून पूर्णपणे शिजला नाहीये. तर हा बघा हा जो बटाटा आहे ना तर तो आता पहिला खाऊन बघू आपण एक बाईट. हा बघा शिजला एकदम बरोबर. खातो आता. भारीच एकदम शिजलाय आणि मस्त लागतोय. तर आता आपण परत बटाटा आणि रताळं भाजतोय पण आता हे सगळं एकत्र लावलंय नाही तर मी असंच डायरेक्ट टाकवतो. आता इथे पण मी एक बटाटा टाकलाय तर तो नंतर काढू शिजल्यावर. तर हे आपण भाजूया आणि टेस्टला तर खूप भारीच वाटतं. तर हे रताळं आता मी पोपटीच्या आगेत भाजलेलं आहे आणि म्हणजे आता जे टाकलं आपण हे बघा ते इथेच आहे पण हे त्याच्या आधी भाजलंय रताळं आणि शिजलंय. तर आता त्याचं पण आपण टेस्ट घेऊन बघूया कसं झालंय ते. हा बघा हा काढलाय आणि एकदम गरम गरम आहे. आता खाऊन बघूया रताळा. खूपच भारी लागतं म्हणजे भाजलेला मी पहिल्यांदाच खाल्ला. आधी ते कुकरमधला वगैरे खायचो म्हणजे पाण्यात असं शिजवतात तो. तर हा भाजलेला पहिल्यांदाच खाल्ला. खूप भारी वाटतोय. आणि आता चेतन अंकल सोलतायत अजून रताळा बघा. तर आता बघू शकता आपली पोपटी तयार झालेली आहे आणि आता आपण एकदा सुगंध घेऊन बघूया. कसला भारी एकदम सुंदर सुगंध येतोय आपल्या पोपटीचा. जर मडक्यातून असा आवाज आला तर समजायचं की पोपटी झालेली आहे. तर आता जो आपला मडका आहे तर तो उघडूया. उघडलेला आहे आपला मटका होता तो आणि कसला भारी सुगंध येतोय. बघू शकता इकडे बघा मस्त तयार झालेली आहे पोपटी. अजिबात करपलेली नाही. तर बघा आता आजी आल्यात पाणी घेऊन. तर ना मी भिजवायचे ना तर म्हणून पाणी घेऊन आल्यात. बघा
तर तुम्ही पण कधी पोपटी केलात तर विजवायला विसरू नका, कारण आजूबाजूला रान असतं. आता इथे तर जास्त नाही आहे पण असतं, म्हणून विजवा नक्कीच. बघा इथे जरा निखारे पेटतात, त्यांना पण विजवून टाकू आपण. बघा तर घरी आलेलो आहेत आता फायनली, आणि आता आपली पोपटी आहे तर त्यातलं आतलं सगळं बाहेर काढूया. इकडे सूप आहे त्याच्यामध्ये. तर आता इकडे सूप मध्ये दोन्ही काढलेत आणि आता खातोय मी. तर मस्त लागतोय, बटाटा खात होतो, भारीच लागतोय एकदम. आणि मका पण मी मगाशी खाल्ला, मका पण आता पण खातो, खूप भारी आहे, एकदम परफेक्ट शिजलं. आणि आता खाऊया. तर आपली मडक्यातली पोपटी तर सक्सेसफुल झालेलीच आहे. आणि आता मी लवकरात लवकर प्रयत्न करील की जी नॉनव्हेज पोपटी असते तर तिची पण व्हिडिओ बनवण्यासाठी. तर ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्येच आहे, तर तिथे पण नक्कीच फॉलो करा. बाय.